करोडो वारकरी विठ्ठलाची आस लावून प्रवास करतात, पण वारकऱ्यांसाठी एकही कायमस्वरूपी पालखी मार्गावरती वारकरी भवन आहे का? खरंच सरकारच्या आणि सामाजिक संस्थांच्या डोळ्यात अंजन घालणारा हा सवाल आहे. नमस्कार मित्रांनो, मी विजय पाठक. आपल्या राजकीय रणभूमी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी एका राजकीय पक्षाविरोधात बोलणार नाही, कोणत्याही धर्माविरोधात सुद्धा बोलणार नाही, पण आज मी बोलणार आहे त्या लाखो करोडो वारकऱ्यांच्या वेदनेबद्दल, जे दरवर्षी ज्ञानोबा तुकारामचा जयघोष करत पंढरीची वाट चालत आहेत. प्रश्न असा आहे की जगाला भक्ती शिकवणाऱ्या महाराष्ट्रात वारकऱ्यांसाठी कायमस्वरूपी पालखी मार्गावरती निवाऱ्याची व्यवस्था का होत नाही आहे? वारकरी म्हणजे कोण आहे? वारकरी म्हणजे फक्त पायी चालणारा माणूस नाही, तो महाराष्ट्राच्या संस्कृतीचा वाहक आहे. तो संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज, नामदेव महाराज, एकनाथ महाराज, संत चोखामेळा यांच्या विचारांचा तो दूत आहे. जातीपातीच्या पलीकडे जाऊन समतेचा संदेश देणारा समाज आहे. अशा समाजाला प्रत्येक वर्षी पाऊस, ऊन, चिखल, वारा यामध्ये रात्र काढावी लागते. हे खरंच योग्य वाटतं का? दरवर्षी तीच परिस्थिती. आषाढी आली, कार्तिकी आली, सरकारकडनं घोषणा झाल्या, व्यवस्था केली जाते, पण ती फक्त काही दिवसासाठी. वारी संपली, सगळं संपलं. पुढच्या वर्षी पुन्हा तीच धावपळ. हा कायमस्वरूपीचा उपाय आहे का? प्रश्न खरंच सरकारला आहे. देशभरामध्ये अनेक धर्मांच्या यात्रांसाठी मोठी मोठी विश्रामगृह आहेत, धर्मशाळा आहेत, भक्तनिवास आहेत. अनेक सरकारी मदतीनं सुविधासुद्धा उभारल्या जात आहेत. मग वारकऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात आणि वारी मार्गावरील प्रत्येक गावात वारकरी भवन का उभारलं जात नाही? कल्पना किती साधी आहे. प्रत्येक गावात, प्रत्येक सरकारी जागेवर एक मजबूत इमारत, त्यामध्ये मोठा सभामंडप, स्वच्छ शौचालय, पिण्याचं पाणी, स्नानगृह, सौर ऊर्जा, वैद्यकीय मदत, CCTV, महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था आणि वृद्धांसाठी सुद्धा विश्रांतीची स्थिती. वारीच्या काळात वारकऱ्यांसाठी मोफत, बाकी वर्षभर ग्रामसभा, भजन, कीर्तन, अभ्यासिका, समाजकार्य, लहान समारंभ. आपत्तीच्या काळात निवारा म्हणजे एका इमारतीचा वर्षभर उपयोग होऊ शकतो. त्या माध्यमातून त्या ग्रामपंचायतीला उत्तम पद्धतीनं महसूलसुद्धा मिळू शकतो. आता खर्चाचा प्रश्न येतो. लोक म्हणतील इतक्या इमारती बांधायला हजारो कोटी रुपये लागतील, पण प्रश्न असा आहे की सरकार इच्छाशक्ती पहिली दाखवणार आहे का? मोठी मोठी स्मारकं होत आहेत, भव्य प्रवेशद्वार होत आहेत, कार्यक्रमांवरती कोट्यवधी रुपयाचा खर्च होतोय. मग महाराष्ट्राच्या आध्यात्मिक परंपरेसाठी खर्च करणं चुकीचं आहे का? वारकऱ्यांची मागणी तरी काय आहे हो? सोनं नको, जमीन नको, आरक्षण नको, सत्ता नको, फक्त रात्री डोक्यावर छप्पर, स्वच्छ पाणी, शौचालय, सुरक्षित जागा. ही मागणी जास्त होती का हो? पण प्रत्येक वर्षी काय पाहायला मिळत आहे? पावसात भिजलेले वारकरी, चिखलात बसलेली वृद्ध माणसं, औषधांशिवाय चालणारे आजोबा, लहान मुलांसह चालणाऱ्या महिला. ही चित्र पाहून मन खरंच हेलावतं. पण पुढच्या वर्षी पुन्हा तेच. महाराष्ट्राचा अभिमान की दुर्लक्ष? आपण म्हणतोय वारी म्हणजे युनेस्कोनी दर्जाची परंपरा व्हायला हवी, अशी जगभर प्रसिद्धी व्हावी, त्यामध्ये सुद्धा पर्यटक यावेत, पण जगाला दाखवण्यासाठी आधी सुविधा तरी असाव्यात. भक्तांचा सन्मान केला जावा. सर्वच पक्षांना माझा प्रश्न आहे. सर्वच प्रश्नांना राजकीय रणभूमीचा प्रश्न आहे. हा विषय कोणत्याही पक्षाचा नाही आहे. आज सत्तेत कोण आहे हा मुद्दा नाही. प्रश्न असा आहे, जो सत्तेत असेल तो वारकऱ्यांसाठी कायमस्वरूपी योजना आणणार आहे का? एक वारकरी भवन मिशन का नसावं? प्रत्येक जिल्ह्यासाठी निधी तर असतोच. CSRचा वापर आहे, देणगीदारांचा सहभाग आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांचा सहभाग आहे, संत परंपरेशी जोडलेल्या संस्थांचा सुद्धा सहभाग आहे. सरकार आणि समाज एकत्र आलं तर हे खरंच अशक्य नाही आहे. सरकारनं काय करायला हवं? वारी मार्गाचं सर्वेक्षण तर होतच असतं. प्रत्येक 15-20 किलोमीटरवर जर वारकरी भवन उभारलं तर, कायमस्वरूपी वैद्यकीय केंद्र उभारलं तर, महिलांच्या सुरक्षा व्यवस्थेकडे लक्ष दिलं तर, डिजिटल नोंदणी प्रत्येकाची केली तर, स्वच्छतेसाठी स्वतंत्र कर्मचारी आणि वर्षभर समाजयोगी वापर. हा खर्च नाही, ही गुंतवणूक आहे संस्कृतीमध्ये, श्रद्धेमध्ये,
पर्यटनामध्ये, ग्रामीण विकासामध्ये आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मानवतेमध्ये. आपल्या राजकीय रणभूमीचा एक शेवटचा प्रश्न आहे. दरवर्षी लाखो वारकरी विठ्ठलाच्या भक्तीला चालतात, पण त्यांच्या स्वागतासाठी खरंच महाराष्ट्र तयार आहे का? जर आपण खरंच ज्ञानोबा तुकाराम तुम्ही आम्ही सुद्धा म्हणत असू, तर त्या वारकऱ्यांना सन्मानाने जगण्याची व्यवस्था करणं ही आपली जबाबदारी नाही आहे का? मित्रांनो, हा कोणत्याही पक्षाविरोधातला व्हिडिओ नाही आहे, हा कोणत्याही धर्माविरोधातला व्हिडिओ नाही आहे. ही लाखो वारकऱ्यांच्या सन्मानाची मागणी आहे. वारकरी भवन ही केवळ इमारत नाही, तर महाराष्ट्राच्या संत परंपरेला दिलेला मानाचा मुजरा ठरू शकते. जर तुम्हालाही वाटत असेल की वारी मार्गावरील प्रत्येक गावात वारकरी भवन उभारलं गेलं पाहिजे, तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. ही चर्चा समाजात आणि शासनापर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे. पांडुरंगाच्या भक्तांना भव्य स्वागत नको आहे, तर सन्मानाने निवारा मिळावा एवढीच इच्छा आणि एवढीच या व्हिडिओ मागची भूमिका आहे. धन्यवाद. रामकृष्ण हरी.